बातमी पुण्यातून. पुण्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक वरून कमी करून 35,000 करण्यात आलाय। तसंच पावसानं उसंत घेतली असली तरी नदीपात्रातील पाणी ओसरलं नाहीये, त्यामुळे कुणीही नदीपात्रात गर्दी करू नये असं आवाहन अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेलं आहे। नदीपात्रातून आढावा घेतलेला आहे शिवानी पांढरेनं। काल दिवसभर पावसानं तुफान बॅटिंग केल्यानंतर आज मात्र पुण्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। काहीसा उसंत मिळाला आहे। धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खडकवासला धरणातनं सकाळी 9 वाजता हा विसर्ग कमी करण्यात आला आहे। जो 45,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत होतं तो 35,000 करण्यात आला आहे। फुलाची वाडी जो परिसर आहे, ज्या परिसरात 25 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं, या फ्लोमुळे देखील तिथे देखील आता पाणी साचायला सुरुवात काल झाली होती आणि आज देखील त्या परिसरात सगळीकडे पाणी साचलं आहे। माझ्यासोबत काही अग्निशमन दलाचे जवान आहेत। दादा, काल इथपर्यंत पाणी होतं, जिथे आता आपण उभा आहोत तिथे सगळं पाण्यात होतं। आज सकाळपासूनची काय परिस्थिती आहे? विसर्ग कमी करण्यात आला? विसर्ग कमी केला आहे, पण पाण्याला जो स्पीड आहे तो तसाच आहे। म्हणून आम्ही काल 9 वाजल्यापासून 24 तास इथनं पहारा देत आहे। आमचे पोलीस कर्मचारी आहे, अग्निशमनचे कर्मचारी आहे। आम्ही भिडे पूल दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून बंद केलेला आहे आणि नागरिकांना विनंती आहे की त्यांनी इथं वारंवार येऊ नये आणि फोटो सेशन करू नये, सहकार्य करावे। कारण हे नदीपात्र जेव्हा भरते तेव्हा अनेक नागरिक इथे येऊन फोटो काढतात किंवा हे पाहण्यासाठी तरी गर्दी करत असतात, मात्र कोणत्याही नागरिकांनी या ठिकाणी येऊन फोटो काढू नये किंवा नागरिकांनी स्वतःची सुरक्षा बाळगावी असं अग्निशमन दलाचे जवान सांगतायत। विसर्ग कमी करण्यात आलाय। आज जर पावसाचा जोर अजून वाढला तर हा विसर्ग वाढवण्यात येईल, मात्र दिवसभर पुण्याला ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे पुणेकरांना या पावसापासून काहीसा दिलासा मिळणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।